मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, की ज्याच्यामध्ये आपण पॅटर्न्स ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन याचा हा दुसरा आपण भाग बघत आहोत, की ज्यातलं युनिट नंबर 8 जर आपण BPSC 133 किंवा 133 हा जो कोर्स कोड आहे त्याच्यानुसार आपण आता त्याचा कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स याचा आपण सेकंड भाग दुसरा भाग आपण आता याच्यामध्ये बघत आहोत. तर आजच्या या चर्चेमध्ये प्रामुख्याने आपण ज्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत तो म्हणजे दबाव गट. जर आपण काही वेळेस हितसंबंधी गट देखील म्हणतो, पण तो प्रकार वेगळा आहे. ऍक्च्युली दबाव गट काहीसा वेगळा असतो आणि हितसंबंधी गट थोडासा वेगळा असतो. जास्त फार मोठा फरक नाही, पण थोडासा ज्याला म्हणतो आपण शॉर्ट डिफरन्स आहे, पण दोन्हीमध्ये फरक मात्र आहे एवढं मात्र निश्चित. तर आजच्या या प्रेझेंटेशन मधला जो कोर पॉइंट असेल तो म्हणजे दबाव गट, की राजकीय सहभाग जेव्हा होत असतो त्यानंतर त्यामध्ये जे प्रतिनिधित्व करणारे लोक असतात ते कशा प्रकारे कार्य करतात किंवा कशा प्रकारे त्यांचं कामकाज चालतं, या सर्व गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की सरकार जेव्हा काही निर्णय घेते त्यावेळेस बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की त्याचा प्रभाव जो आहे तो समाजातल्या अनेक घटकांवर पडतो. तो मग श्रीमंत वर्ग असू दे किंवा मग मध्यम वर्ग असू दे किंवा मग गरीब वर्ग असू दे, कोणताही वर्ग असू दे, एनी क्लास, प्रत्येक वर्गावरती, प्रत्येक त्याला म्हणू आपण की समुदायावरती सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा प्रभाव हा पडत असतो. तर हे सर्व प्रभाव पडत असताना लोकांच्याकडून काही ना काही एक प्रकारे म्हणून आपण की रिस्पॉन्सेस येणं साहजिक आहे. जर समाजावरती आपण काही ऍक्शन घेत असू तर समाजाकडून रिॲक्शन देखील येणं अपेक्षित आहे. तर दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालतात. त्याला आपण इनपुट आउटपुट मेथड म्हणतो. ज्यावेळेस आपण इनपुट देतो त्यावेळेस त्यामधून काही ना काही आउटपुट देखील येणं स्वाभाविक आहे. तर तोच काहीसा प्रकार इथे राजकीय सहभागामध्ये देखील पाहायला मिळतो. तर इथे काय होतं नेमकं, तर जेव्हा जेव्हा सरकार एखादा निर्णय घेते त्यावेळेस तो निर्णय काही लोकांच्या बाजूने असेल आणि काही लोकांच्या कदाचित थोडस विरुद्ध देखील जाऊ शकतं. आणि याच कारणामुळे समाजातला प्रत्येक घटक हा प्रयत्न नेहमी करत असतो की कशा प्रकारे सरकार निर्णय आपल्या बाजूने घेईल. म्हणजे जेव्हा जेव्हा सरकारी निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस सरकार याची काळजी घेते की समाजातल्या प्रत्येक वर्गाला योग्य न्याय दिला जाईल, योग्य वागणूक, समान वागणूक दिली जाईल. परंतु ते करत असताना अनेकदा असंही पाहायला मिळतं की काही वर्गांसोबत थोडासा भेदभाव देखील होतो. जसं आपण धोरण जर घ्यायचं म्हटलं, सरकारी जे धोरणं असतात तर ती बहुतांश वेळा गरिबांना लक्ष करून बनवले गेलेले असतात. की समजा जर गरिबी हटाव हा एक प्रकारची ही एक पॉलिसी आहे, जर गरिबी हटाव ही पॉलिसी आणायची असेल तर मग जास्तीत जास्त टॅक्स वाढवावा लागतो. कारण सरकारकडे देखील पैसा येणार कुठून, तर लोकांच्याकडूनच, समाजामधूनच. तर जे श्रीमंत लोक असतात त्यांच्यावरती टॅक्स वाढतो आणि जे गरीब वर्ग असतो त्यांना त्या टॅक्सच्या मार्फत गरिबांचा उद्धार केला जातो किंवा त्यांना थोडाफार हातभार त्यांच्या विकासामध्ये लावला जातो. तर इथे जे गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे की सरकार त्यांच्यासाठी काही ना काही मदत करत आहे किंवा त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु जे श्रीमंत वर्ग आहे त्यांना मात्र याचा प्रॉब्लेम असू शकतो. असं नाही की प्रत्येकाला असेलच, पण काही लोक असू शकतात की ज्यांना कदाचित ही क्रिया आवडणार नाही. तर त्यामुळेच हे लोक काय करत असतात, तर सरकार जेव्हा जेव्हा निर्णय घेते त्यावेळेस ते सरकार आपल्या बाजूने निर्णय घेईल याचा हा नेहमी प्रयत्न सुरू असतो. कशा प्रकारे तो निर्णय आपल्या बाजूने वळवला जाऊ शकतो याच्यावर
जास्त इथे लक्ष केंद्रित केले जातं. आणि जेव्हा आपण बोलतो निर्णयाबद्दल, तर स्वाभाविक आहे की जे लोक राजकारणामध्ये सक्रिय असतात त्यांच्या बाजूने कल येण्याची शक्यता जास्त असते, आणि जे लोक राजकारणामध्ये सक्रिय नसतात कदाचित त्यांच्या बाजूने मात्र एका अर्थाने निर्णय येणं थोडस कठीण जातं. तर त्यासाठी इथे प्रत्येक घटक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग हा प्रयत्न नेहमी करत असतो की कशा प्रकारे सरकारी निर्णयामधून, जे सरकार निर्णय घेत असते त्या सरकारी निर्णयामधून आपला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. म्हणजे एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक घटक आपल्या बाजूने निर्णय वळवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यातनं जे घटक बाहेर पडतात किंवा जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करतात त्यांना आपण दबाव गट किंवा प्रेशर ग्रुप असं म्हणतो. या दबाव गटाच्या माध्यमातूनच सरकारवरती एक प्रकारचं नियंत्रण आणि एक प्रकारचा दबाव प्रस्थापित केला जातो की जेणेकरून जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत ते लोक आपला निर्णय बदलतील, ज्याला एक प्रकारे आपण लॉबी करणं देखील असं म्हणतो. लॉबी सर्वांना माहिती असतं की काही लोकांचा एक समूह असतो, एक गट असतो की ज्याचा एक फिक्स्ड अजेंडा असेल की आपल्या बाजूने कशा प्रकारे जास्तीत जास्त निर्णय सरकार घेऊ शकेल याच्याबद्दल ही लॉबी पूर्णपणे कार्यरत असते. तर यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर हे जे निर्णय सरकार घेत असते त्यामधून जे निकाल किंवा जे रिझल्ट बाहेर येतो त्या निकालावरती सर्वांचं लक्ष केंद्रित केलं जातं. जो काही निर्णय सरकार घेत असतं किंवा जे काही बदल सरकारच्या मार्फत घडवले जातात, आणि हे साहजिक आहे की जेव्हा जेव्हा समाज बदलतो त्यानुसार कायद्यांमध्ये देखील बदल करणं अपेक्षित आहे. आज आपण जवळपास 2022 च्या काळामध्ये आहोत, आणि जर आपण 1950 1960च्या दशकातले जर कायदे आणि तेव्हाचे नियम आता लागू केले तर कदाचित ते सोयीस्कर ठरणार नाही. म्हणजे हे सर्व बाबतीत खरं नाहीये, पण बहुतांश बाबतीत असं होतं की जे जुने कायदे आहेत त्यांना बदलत्या समाजानुसार त्या कायद्यांना देखील बदलावं लागतं. त्या कायद्यांमध्ये देखील काही सुधारणा करण्याची गरज भासते, आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये काही बदल करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की समाजाला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींची पूर्तता आपण इथून करत असतो. आणि जर समाज बदलत असताना सुद्धा जर सरकार त्यानुसार निर्णय घेत नसेल किंवा कायद्यांमध्ये सुधारणा केली जात नसेल तर मग मात्र सरकार आणि समाज यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन किंवा ज्याला म्हणतो आपण समन्वय साधला जात नाही. तर यातून आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता नवीन कन्सेप्ट आहे क्रिप्टोकरन्सी, ज्याला आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असं देखील म्हणतो. तर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी पुढे येते, ज्याला आपण आभासी चलन असं देखील म्हणू शकतो. तर ही क्रिप्टोकरन्सी काय आहे, नवीन कन्सेप्ट आहे. त्याच प्रकारे डिजिटल करन्सी, डिजिटल रुपी हे सुद्धा सर्व नवीन कन्सेप्ट आहेत, नवीन संकल्पना आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं की जर आपण 10-20 वर्षापूर्वी पाहिलं किंवा जस्ट काही वर्षापूर्वी जरी पाहिलं तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे असायच्या त्या तुलनेने फार कमी होते. त्याऐवजी जे ऑफलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत, ऑफलाईन घेवाणदेवाण जे होते ती जास्त होत असत. परंतु आता मात्र लोकांचा कल बदलत चाललेला आहे. पूर्वी लोक प्रत्येक गोष्टीसाठी कॅश ट्रान्झॅक्शन करायचे, पैसे देऊन एखादी वस्तू विकत घ्यायचे किंवा एखादी सेवा विकत घ्यायची. परंतु आता पैसे तर द्यायचे आहेच, परंतु ते कॅश मध्ये न देता
मोबाईलच्या स्वरूपात किंवा त्याला म्हणतो आपण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपण पैशांची देवाणघेवाण करतो. तर इथे आता बदल झाला समाजामध्ये. जो समाज अगोदर फक्त कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन करत होता तो आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतोय. तर समाजाने आपल्या निर्णयामध्ये किंवा आपली जी सवय असते किंवा जे आपलं आचरण असतं त्या आचरणामध्ये बदल घडवून आणलेला आहे. आणि जर हे बदल घडवून आणलेलं असेल तर मग स्वाभाविक आहे की सरकारला सुद्धा त्या अनुषंगाने काही नियम व अटी शर्ती बनवाव्या लागतील. आणि हे करत असताना स्वाभाविक आहे की ज्या कंपन्या ही सेवा पुरवत आहेत या सर्व कंपन्या सरकारवरती एक प्रकारचा प्रेशर बिल्ड करतील, एक प्रकारचा दबाव तयार करतील की जेणेकरून जेव्हा जेव्हा सरकार भविष्यामध्ये क्रिप्टो करन्सी बद्दल किंवा डिजिटल करन्सी बद्दल, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बद्दल सरकार जेव्हा जेव्हा निर्णय घेईल किंवा जेव्हा जेव्हा नियम बनवण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस या सर्व सेवा देणाऱ्या कंपन्या सरकारच्या वरती एक प्रकारचा दबाव आणतात आणि सरकारचा निर्णय आपल्या बाजूने कशा प्रकारे वळवता येईल याचा प्रयत्न करतात. तर हे तर झालं फक्त एक छोटस उदाहरण की जेणेकरून आपल्याला ही संकल्पना समजावी की कशा प्रकारे हे दबावगट काम करतात. तर असे समाजामध्ये रोज अनेक बदल घडत असतात जे आपण पाहतो. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे हा की हे जे दबाव गट असतात हे खऱ्या अर्थाने लोकशाही समाजामध्ये जास्त काळ चालतात. कारण लोकशाही समाजामध्ये प्रत्येकाला संघटन तयार करण्याची मुभा असते. प्रत्येकाजवळ हे स्वतंत्र असतं की कशा प्रकारे ते संघटन तयार करू शकतील आणि कशा प्रकारे ते सरकारला काही सल्ले देऊ शकतील किंवा सरकारवरती कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येऊ शकेल. या सर्व गोष्टींची जी यादी आहे ती आपण इथे पाहतो. तर इथे काय घडतं, जे लोकशाही समाज आहे त्या लोकशाही समाजामध्ये अशा प्रकारच्या दबाव गटांना मान्यता मिळते, ज्याला आपण प्रेशर ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप असं देखील म्हणतो. तर हे जे गट असतात यांना एक प्रकारची मान्यता मिळते की ते सरकारवरती काही प्रमाणात नियंत्रण आणू शकतात. परंतु तेच जर हुकुमशाही देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला तर मग मात्र इथे अशा प्रकारच्या गटांना मान्यता मिळत नाही. कारण इथे सरकार सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. लोकशाही देशामध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं. त्यामुळे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की लोक सरकारवरती नियंत्रण ठेवू शकतात. परंतु हुकुमशाही पद्धतीमध्ये लोक सरकारला निवडत नसतात आणि म्हणून सरकार देखील लोकांचं फारसं काही ऐकत नसते. सरकारला जे योग्य वाटतं ते निर्णय घेतले जातात आणि जे योग्य वाटत नाही ते निर्णय मात्र घेतले जात नाही. तर एखादी गोष्ट योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचे सर्व अधिकार सरकारकडे असतात. आणि जे दबाव गट किंवा हित संबंधी गट वगैरे असतात यांना अशा व्यवस्थेमध्ये, अशा राजवटीमध्ये मान्यता मिळत नाही. जसं की हुकुमशाही देशामध्ये म्हणायचं झालं तर एक पक्ष राजवट असते की ज्यामध्ये एकाच पक्ष संपूर्ण देशावरती नियंत्रण ठेवते आणि त्यामुळे तिथे लोकांना फारसे अधिकार नसतात. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर राजेशाही ही देखील पद्धत आहे. राजेशाही पद्धतीमध्ये सर्व निर्णय हे राजाच्या द्वारे घेतले जातात आणि इथे देखील लोकांना काही अधिकार नसतात. राजा ज्याप्रमाणे नियम बनवेल सर्व लोक त्या निर्णयांचा पाठपुरावा करतील, त्या निर्णयांना मान्यता देतील. त्यासोबतच मिलिटरी रेजिम जिथे असते, मिलिटरी
म्हणजे लष्करी राजवट जर आपण म्हणतो, तर जिथे जिथे लष्करी राजवट पाहायला मिळते तिथे देखील काही प्रमाणात अशीच अवस्था आपण पाहतो. लष्करी राजवटीमध्ये देखील लोकांकडे फारसे अधिकार नसतात. त्याच्या विरुद्ध, त्याच्या विपरीत जे लष्करातले अधिकारी असतात, जे सैन्य असतं, या सैन्याच्याकडे संपूर्ण अधिकार असतात. आणि त्यामुळे इथे देखील दबाव गट वगैरे असे काही प्रकार पाहायला मिळत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की हे जे दबाव गट किंवा हित संबंधी गट वगैरे असतात, हे सर्व लोकशाही समाजामध्ये, लोकशाही देशामध्ये अस्तित्वात राहू शकतात. तर इथे एकंदरीत आपण पाहिलं की हे जे दबाव गट असतात, हे सर्व दबाव गट सरकारचा निर्णय आपल्या बाजूने कशा प्रकारे वळवण्याचा प्रयत्न करतात हे आपण पाहिलं. आणि याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे हे जे दबाव गट असतात, हे व्यक्तींना किंवा लोकांना एका समूहात आणण्याचा प्रयत्न करतात, एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर त्यांना राजकीय व्यवस्थेशी जोडतात. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की कॉमन इंटरेस्ट असलेले लोक, जसं आपण उदाहरणासाठी घेऊयात, शिक्षकांची संघटना असेल किंवा विद्यार्थ्यांची संघटना असेल, तर ही जी संघटना असते ही सुरुवातीला काही लोकांपासून सुरू होते. म्हणजे आपण म्हणूयात की काही 1-2 लोकांपासून याची सुरुवात होते. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो की आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण आपली संघटना तयार केली पाहिजे आणि त्यानंतर आपण एक राजकीय व्यवस्थेशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. तर असं उदाहरण घेऊया आपण की शिक्षक सर्व महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये, त्यासोबतच विश्वविद्यालयांमध्ये किंवा जे आपली विद्यापीठ वगैरे असतात, तर या सर्व पातळीवरती शिक्षक कार्यरत असतात. शाळा असेल, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय असेल, वरिष्ठ महाविद्यालय असेल किंवा मग विद्यापीठ असेल, तर या सर्व पातळ्यांवरती शिक्षक काम करत असतात. परंतु बऱ्याचदा असं देखील घडतं की सरकारचे निर्णय हे शिक्षकांच्या विरुद्ध देखील जाऊ शकतात आणि त्यामुळे जर त्या निर्णयांना बदलायचं असेल आणि शिक्षकांच्या बाजूने निर्णय वळवून घ्यायचा असेल, तर मग एकच उपाय त्यांच्यासमोर उपलब्ध असतो, तो म्हणजे सर्व शिक्षकांना एकत्रित करणं. जे सर्व शिक्षक विखुरले गेलेले आहेत त्या सर्वांना एका संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करणे. आणि जेव्हा ते सर्व लोक एकत्रित होतात त्यावेळेस त्यांची ताकद वाढते. बरोबर? तर जेव्हा त्यांची ताकद वाढते त्यावेळेस साहजिक आहे की जेव्हा ते सरकारला एखादा सल्ला देतील किंवा सरकारवर दबाव टाकतील त्यावेळेस त्यांचं सरकारला ऐकावं लागतं. बऱ्याचदा हे पाहिलेलं आहे आपण. तर एक व्यक्ती जर सरकारवर दबाव टाकत असेल तर कदाचित ते कोणी मान्य करणार नाही, त्या व्यक्तीला कोणी जास्त विचारात घेणार नाही. परंतु जर संपूर्ण संघटना जर एकत्रित आली की ज्यामध्ये काही हजारो लोक असतील आणि हे जर सर्व हजारो लोक एकत्रित आले आणि त्यांनी जर सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र सरकार पुढे दुसरा काही पर्याय नसतो. त्यावेळेस या संघटनेच्या लोकांशी सरकारला चर्चा करावीच लागते आणि त्यामधून जे काही मध्यम मार्ग असेल तो मध्यम मार्ग काढावा लागतो आणि जे संघटनेतील लोकांची जी काही मागणी असेल ती मागणी मान्य करावी लागते. म्हणजे हे अवलंबून आहे, डिपेंड करतं अशा गोष्टींवरती की त्यांची मागणी रास्त आहे की नाही, त्यांची मागणी एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे घटनात्मक आहे की नाही. जर घटनात्मक असेल, लीगल असेल तर नक्की मान्य केले जाते आणि जर ते इम्प्लिमेंटेबल, ज्याला म्हणतो आपण इम्प्लिमेंटेशन करण्यायोग्य असेल तर नक्की मान्य केलं जातं. परंतु जर ते इम्प्लिमेंटेशन करण्यासारखं नसेल आणि घटनाबाह्य मागणी असेल तर मग मात्र सरकार देखील अशा मागण्यांना फारशी बाब प्रकारे फार चर्चेमध्ये आणत नाही.
तर इथे एकत्रित काय पाहतो आपण की एकंदरीत सर्व जो समूह असतो, सर्व जे लोक असतात त्यांना एकत्रित आणण्याचं कार्य हे दबाव गटाच्या माध्यमातून केलं जातं. आणि ह्यांना एकदा आणलं, एकत्र आणलं की त्यानंतर मग मात्र आपण सरकारवरती दबाव किंवा प्रेशर बिल्ड करू शकतो. आणि म्हणून म्हटलं की इथे ते संघटनेला किंवा जे जे लोक असतात त्यांना राजकीय व्यवस्थेशी देखील जोडतात, की जिथे ते लोक सरकारवरती दबाव आणतील. आणि प्रत्येक वेळेस दबाव आणण्याची गरज देखील नसते, ज्याला आपण लॉबी म्हणतो, की जेव्हा जेव्हा सरकार एखादा निर्णय घेणार असतं त्यावेळेस ही संघटना सक्रिय होते आणि निर्णय होण्याच्या अगोदरच सरकारला आपली बाजू ते सरकार समोर ठेवतात, सरकार समोर मांडतात. आणि त्याच्यानंतर मग सरकारला सुद्धा हे सोयीस्कर ठरतं निर्णय घेण्यासाठी. आणि जी संघटना असते त्यांचं देखील जे काही ध्येय असेल ते ध्येय देखील प्राप्त होतं. आणि हे सर्व करत असताना कायद्याला धरून चालणं गरजेचं आहे. कायद्याच्या विरुद्ध जाऊन ह्या गोष्टी करणं कदाचित थोड्याशा किचकट ठरू शकतात. आपण त्याबद्दल पण पाहूयात की कशा प्रकारे हे कायदेशीर असतात किंवा कोणत्या गोष्टी बेकायदेशीर असतात, याच्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती घेणार आहोतच. तर ह्या संपूर्ण प्रस्तावनेचा किंवा हे जे दबाव गट आहे याचा एकंदरीत असा अर्थ आपण काढू शकतो की सरकार आणि लोक, सरकार आणि समाज यांच्यामध्ये जी मध्यस्थी करणारी संस्था असते ती म्हणजे दबाव गट. लोकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या त्या दबाव गटाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे असं म्हणून आपण त्याला. तो एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे लोक आपल्या मागण्या समोर आणत आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून, त्या दबाव गटाच्या माध्यमातून या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचत आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की दबाव गट हे एक प्रकारची मध्यस्थी करणारी संस्था म्हणून कार्य करत असते. त्यासोबतच हा दबाव गट हा लोकांचा एक अशा प्रकारचा गट असतो जो त्यांच्या समान हितांचा प्रचार आणि रक्षण करण्यासाठी सक्रियपणे संघटित असतो. जसं आपण आता पाहिलं, शिक्षकांचं उदाहरण आपण पुन्हा घेऊया. जे शिक्षक वर्ग आहे त्यांच्या जे काही समस्या आहेत त्या समान असतील. त्यांच्या समस्या काय असू शकतात की कामाचे तास, किती तास काम करावं, त्यासोबतच वेळेवर त्यांना सॅलरी मिळते की नाही, त्यांचं जे काही मानधन असेल किंवा जे काही सॅलरी असते, दर महिन्याला जो पगार होत असतो ते वेळेत होत आहे की नाही, त्यानुसारच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सरकारने जे उपाययोजना करणं गरजेचं आहे ते केले जात आहेत की नाही. तर हे संपूर्ण ज्याला म्हणू आपण की त्यांच्या काही मागण्या असतात किंवा त्यांच्या काही कॉमन समान हित असतात. तर ही जी दबाव गट बनतात ते कोणाचे बनतात, तर लाईक माइंडेड पीपल ज्याला म्हणतो आपण, की ज्यांचं हित हे समान आहे. असं आपण म्हणू शकत नाही की एखादा उद्योगपती वर्ग आहे की ज्यांचं बिझनेस आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांची संघटना आहे, तर या दोघांचं मिळून एक दबाव गट होणं सोपं नाहीये. कारण त्यांचं ध्येय वेगळं आहे, ह्यांचं ध्येय वेगळं आहे, त्यांचे हित वेगळे आहेत, यांचे हित वेगळे आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये फारसा समन्वय साधला जात नाही. तर मग काय करावं लागतं, तर शिक्षकांसाठी वेगळी संघटना असते आणि जे कोणी उद्योगपती असतील त्यांची मात्र वेगळी संघटना असते. त्यामुळे हे प्रत्येक संघटना आपापल्या पातळीवरती कार्य तर करत असतात, परंतु ते दोन्हीही फार कमी वेळेस एकत्रित येतात. आणि म्हणून म्हटलं की जे समान हित असतात त्या समान हित असलेल्या लोकांना एकत्रित करण्याचं कार्य इथे दबाव गटामार्फत केलं जातं. तर लोकांना एकत्रित आणायचं आणि एक संघटना तयार करायची. आणि मुळात हे राजकीय जे पक्ष असतात हे राजकीय पक्षांपेक्षा थोडस निराळे असतात. याचं कारण म्हणजे ते निवडणूक लढवत नाहीत. ज्या प्रकारे राजकीय पक्ष हे प्रत्येक निवडणुकीत
निवडणूक लढवत असतात त्याच्या प्रकारे हे दबाव गट मात्र निवडणूक लढवत नाही, त्यांना त्याची गरज भासत नाही. जसं आता संघटना परत आपण घेऊयात, कोणती संघटना असू दे, ते संघटना क्वचितच ज्याला म्हणू आपण की निवडणुकीमध्ये येतील कदाचित, कारण निवडणुका लढणं हे त्यांचं ध्येय नाहीच आहे. त्यांचं ध्येय काय आहे, तर फक्त जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेणं, हेच त्यांचं ध्येय आहे. त्यामुळे इथे एकंदरीत हे स्पष्टपणे दिसतं की हे जे दबाव गट असतात हे राजकीय पक्षांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. राजकीय पक्षांचं ध्येय हे सत्ता काबीज करणं असतं, सत्तेमध्ये जाऊन बसणं असतं, आणि त्यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे आणि त्या मार्गातून ते समाजाचा विकास करत असतात. परंतु हे जे दबाव गट आहे यांचा मात्र सत्ता काबीज करण्याचा कोणताही उद्देश मात्र नसतो. यांना फक्त आपले जे मागण्या आहेत ते मागण्या मान्य झाल्या पाहिजे. ते जर झालं तर मग पुढे काही करण्याची फारशी गरज पडत नाही. आणि हे करत असताना ते काही विशिष्ट कार्यक्रम देखील हाती घेतात किंवा जे काही समस्या त्या वर्गाबद्दल किंवा वर्गाशी निगडीत आहेत त्या समस्यांवर देखील इथे दबाव गट कार्य करत असतात. आणि जे काही आपले सदस्य मेंबर्स असतात त्यांचं हित कशा प्रकारे राखलं जाईल याचा पूर्ण प्रयत्न इथे होताना पाहायला मिळतो. हे दबाव गट जेव्हा कार्य करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये लॉबिंग करणं हा एक खूप कॉमन गोष्ट आहे. जसं आपण आता उदाहरण पाहिलं की जर सरकार डिजिटल करन्सी बद्दल किंवा क्रिप्टो करन्सी बद्दल निर्णय घेत असेल तर अशा वेळेस क्रिप्टो करन्सीची सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा जे उद्योग आहेत हे सर्व जेवढे कंपन्या आहेत हे कंपन्या एक स्वतःची लॉबी तयार करतात. लॉबी म्हणजे एक्सपर्ट लोकांचा एक समूह तयार करतात आणि त्या समूहाचं कामच हे असेल की सरकारपर्यंत आपली बाजू पोहोचवणे आणि कशा प्रकारे आपण जे सांगतोय ते योग्य आहे हे सरकारला पटवून देणं की जेणेकरून सरकार आपल्या बाजूने निर्णय घेईल. तर याला आपण लॉबिंग करणं असं म्हणतो. लॉबी ज्याला म्हणतो आपण. पत्रव्यवहार केला जातो. सरकारपर्यंत आपली जर बाजू पोहोचवायची असेल तर पत्रव्यवहार इथे महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच प्रसिद्धी केली जाते, प्रचार केला जातो, याचिका देखील केली जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा सरकार लॉबी करून सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही त्यावेळेस मग न्यायालयाचा पर्याय उपलब्ध असतो त्यांच्याकडे. असं आपण उदाहरण घेऊयात की जर भारतामध्ये डिजिटल करन्सी किंवा मग क्रिप्टो करन्सी बॅन केली गेली, जर क्रिप्टो करन्सीला भारतामध्ये मान्यता दिली गेली नाही आणि पूर्णपणे बेकायदेशीर जर ठरवलं गेलं तर मग कदाचित ते न्यायालयात जाऊ शकतात आणि न्यायालयात जाऊन मग आपली बाजू मांडतील आणि न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार ते निर्णय ते मान्य करतील. तर इथे एक प्रकारे असं पाहायला मिळतं की बऱ्याचदा सार्वजनिक वादविवाद देखील केले जातात. आपण पाहतो बऱ्याचदा टीव्ही न्यूज चॅनलवरती की एखादा खटला जर न्यायालयात सुरू असेल तर त्याच्याबद्दल चर्चा ही समाज माध्यमांवरती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरती, प्रिंट मीडियावरती अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की जिथे दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या समोर येतात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची चर्चा किंवा वादविवाद घडवून आणला जातो. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो कशा प्रकारे जास्तीत जास्त तापवता येईल याच्यावर प्रयत्न केला जातो की जेणेकरून त्या मुद्द्याला जास्त महत्व प्राप्त होईल. आणि जर असं होत असेल तर मग त्याचा प्रभाव सरकारवर पडतो, त्याचा प्रभाव न्यायालयावर देखील पडतो. तर सरकारचा जो निर्णय असतो तो कशा प्रकारे आपल्या बाजूने वळवायचा यासाठी पूर्ण त्याला म्हणून आपण की साम दाम दंड भेद जे काही प्रक्रिया असतात, जे काही मार्ग असतात, सर्व मार्ग इथे अवलंबले जातात. आणि शेवटी त्यांना अपेक्षित काय असतं तर निर्णय आपल्या बाजूने झाला पाहिजे. तर आणि जसं आपण पाहिलं की बहुतांश वेळा
हे जे दबाव गट असतात किंवा हित संबंधी गट असतात यांचा जो मार्ग असतो तो कायदेशीर मार्ग वापरण्यावर यांचं लक्ष जास्त केंद्रित केलं जातं. परंतु जर सरकार यांचं ऐकत नसेल तर मग मात्र बऱ्याचदा ते बेकायदेशीर मार्गाने देखील जाण्यास पुढे मागे पाहत नाही. आणि आपण हे पाहूयात की कशा प्रकारे ते देखील घडतं. तर एकंदरीत आपण पाहिलं की दबाव गट कशा प्रकारे कार्य करतं. आता आपण पाहूयात की दबाव गटाचे काही वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे कोणती? तर इथे हितसंबंध लक्षात घेऊन संघटित होत असलेले लोक आणि अशा प्रकारे राजकीय व्यवस्थेतील सत्तेची रचना असते की ज्याला स्वीकारण्याचा प्रयत्न देखील केला जातो. प्रत्येक दबाव गट हा काही विशिष्ट हितसंबंध लक्षात घेऊन संघटित होत असतो. आता आपण उदाहरणं पाहिली बरेच. शिक्षकांची संघटना असेल, विद्यार्थी संघटना असेल किंवा मग अजून स्पोर्ट्सशी संबंधित असेल, खेळाशी संबंधित असेल किंवा मग अजून जे काही गोष्टी असतील. तर ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत, समान हित आहेत, या समान लोकांना एकत्रित आणण्याचं कार्य इथे दबाव गट करतो. आणि सत्तेमध्ये जी रचना असते त्या रचनेला देखील बदलण्याचा प्रयत्न इथे केला जातो. म्हणजेच काय, जे जे जी व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे त्या व्यवस्थेला आव्हान देखील इथे दिला जाऊ शकतो. बऱ्याचदा आपण पाहतो की लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतात. सरकारच्या ज्या चुकीच्या ज्याला म्हणू आपण पॉलिसीज आहेत, त्यांच्या ज्या काही चुकीचे निर्णय आहेत, त्या निर्णयांच्या विरुद्ध लोक रस्त्यावरती येतात आणि त्याच्या विरुद्ध रस्त्यावर येऊन ते लोक एकंदरीत सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच राजकीय पक्ष जे असतात त्यांना वित्त पुरवठा करणे, निवडणुकीच्या वेळी त्यांच्या जवळच्या उमेदवारांना संधी देणं, हे देखील त्याचंच एक कार्य आहे. हे जे दबाव गट असतात, आता आपण पुन्हा उदाहरण घेऊयात उद्योगपतींचं. तर हे जे उद्योगपती असतात त्यांना जर सरकारचा निर्णय आपल्या बाजूने वळवायचा असेल तर ते अशा लोकांना तिकीट देण्यासाठी प्रयत्न करतात की जे त्यांच्या बाजूने निर्णय घेऊ शकतील. जे काही राजकीय पक्ष असतात त्या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या वेळेस वित्त पुरवठा करायचा, फंडिंग ज्याला म्हणतो आपण. कारण कोणत्याही राजकीय पक्षाला जर सक्रियपणे कार्य करायचं असेल आणि निवडणुका लढवायच्या असतील तर त्यासाठी वित्त पुरवठा करणं गरजेचं आहे. पैशांची गरज पडते. तर हे पैसे कोण पुरवणार? तर हे मोठे जे उद्योगपती वर्ग असतात त्यांच्या मार्फत वित्त पुरवठा केला जातो की जेणेकरून ते लोक जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि सरकारमध्ये बसतील. आणि एकदा का सरकारमध्ये बसले की सर्व निर्णय हे त्या उद्योगपतींच्या बाजूने कशा प्रकारे वळवता येतील याचा इथे प्रयत्न होतो. आणि बाहेरच नाही तर भारतामध्ये देखील याचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. जे मोठमोठे उद्योगपती असतात ते या ना त्या राजकीय पक्षांना समर्थन देतात आणि त्यांना जे काही वित्ताची गरज पडते, वित्त पुरवठ्याची गरज पडते, ते सर्व सुविधा हे राजकीय लोक करत असतात. आणि एकदा का सरकारमध्ये हे लोक निवडून आले की त्यानंतर मग मात्र सर्व निर्णय या जे उद्योगपती आहेत या उद्योगपतींच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर इथे प्रश्न हा येतो की दबाव गट निर्माण का केला जातो? तर याचे उत्तर आहे राजकीय पक्षांची एक प्रकारचं म्हणू आपण की कमी पडत असलेली कार्यक्षमता. हे जे राजकीय पक्ष असतात हे प्रत्येक घटकाला कदाचित न्याय देऊ शकत नाही किंवा बऱ्याचदा त्यांच्याकडनं जे काही अपेक्षा ठेवलेल्या असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि त्यावेळेस मग दबाव गटाची भूमिका महत्त्वाची ठरते. हे जे दबाव गट असतात हे दबाव गट इथे महत्त्वाची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. तर जेव्हा जेव्हा हे राजकीय पक्ष कमी पडतात त्यावेळेस
दबाव गटाला महत्व प्राप्त होतं आणि त्यांचे जे कार्य असतात हे कार्य पार पाडण्यासाठी दबाव गट जे आहेत ते सदस्यांकडून देणग्या आणि देय रकमेद्वारे जे काही केलेलं योगदान असतं त्याच्यावरती अवलंबून असतं. कारण जर दबाव गट देखील चालवायचा असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना प्रेशर ग्रुप किंवा इंटरेस्ट ग्रुप, या ग्रुपला जर चालवायचं असेल तर त्यासाठी देखील वित्त पुरवठा करण्याची गरज आहे. त्यांना देखील पैशांची गरज पडते, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. तर हे जे देणग्या असतात या देणग्यांच्या द्वारे या संघटना अधिक मजबूत होत जातात आणि त्यांचा एक प्रकारे म्हणू आपण की त्यांची जी पत जी असते त्यांचं जे क्रेडिट असतं ते दिवसेंदिवस वाढत जातं. आता ह्याच्यामध्ये आपण काही प्रकार पाहूयात की कोणकोणते प्रकार असतात की जिथे आपण दबाव गटांचं वर्गीकरण करू शकतो. जर आपण म्हटलं की दबाव गट आहे तर दबाव गटामध्ये देखील अनेक प्रकार असतात. त्यातलं पहिलं म्हणजे संस्थात्मक किंवा इन्स्टिट्यूशनल ग्रुप. यामध्ये काय होतं नेमकं तर हे गट औपचारिकरित्या संघटित केले जातात. म्हणजे त्याला म्हणतो आपण की फॉर्मल ऑर्गनायझेशन बनवणं की जिथे त्याला औपचारिकता प्राप्त होते. कोणतेही अनौपचारिक नाहीये, ते पूर्णपणे रजिस्टर्ड असतात, त्यांची नोंद केलेली असते. एखादी संघटना असेल तर त्या संघटनेची नोंद सरकारच्या त्याला म्हणून आपण रजिस्टर मध्ये केली जाते आणि म्हणून त्याला एक प्रकारची औपचारिकता प्राप्त होते कारण सरकारच त्या संघटनांना मान्यता देत असते. तर जेव्हा आपण औपचारिक संघटनेबद्दल बोलतो याचा अर्थ असा की सरकार देखील त्या संघटनेला मान्यता देत आहे, त्यांचं एक औपचारिक स्वरूप निर्माण होत आहे आणि अनेकदा ते सरकारी यंत्रणेचा भाग असतात. जसं आपण पाहतो की जे अनेक सरकारी अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची देखील एक संघटना असते. आता आपण पाहिलं शिक्षक जे असतात, प्राध्यापक जे असतात त्यांची देखील एक संघटना असते. तर हे काय असं सर्वजण एक प्रकारे सरकारी यंत्रणेचा भाग असतात आणि ते सरकारच्या निर्णयावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सतत करत असतात. तर एकंदरीत त्यांना इथे एक एक त्यांच्याकडे प्लस पॉइंट हा असतो की ते औपचारिक संघटना असतात आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही फारशी त्याला म्हणून आपण कारवाई करता येत नाही जर त्याने एखादी रास्त मागणी केली असेल तर. कारण जोपर्यंत ते नियमाच्या आधारे एखादी मागणी करत असतील तर त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जर त्याने नियमाची जर पायमल्ली केली असेल, जर नियम पाळले जात नसतील तर अशा अवस्थेमध्ये मात्र औपचारिक संघटनांवरती देखील कारवाई केली जाऊ शकते. तर इथे एकंदरीत काय पाहायला मिळतं की जे राजकीय पक्ष असतात किंवा विधिमंडळातले जे लोक असतात, लोकशाहीमध्ये जे लोक असतात यांचा यामध्ये समावेश होतो. तर अनेक लोक एकत्र येतात आणि ते त्यांच्या मागण्यांसाठी लढा मात्र देत असतात. आणि जसं आपण पाहिलं आता की जे जे संस्थात्मक संघटना असतात, इन्स्टिट्यूशनल ग्रुप्स असतात, यांना घटनेनुसारच चालावं लागतं. जे काही नियम बनवले गेलेले आहेत ते नियमानुसारच चालावं लागतं आणि जर ते नियमानुसार चालत नसतील तर मग मात्र त्यांना सरकारी सेवेतून निवृत्त देखील केलं जातं किंवा एक प्रकारे सस्पेंड ज्याला आपण म्हणतो, सस्पेंड देखील केलं जातं, बडतर्फ केलं जातं. आणि त्यासाठी जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते आहे IAS असोसिएशन, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असोसिएशन, की ज्यामध्ये जेवढे सनदी अधिकारी असतात, जेवढे IAS ऑफिसर्स असतात त्यांची एक संघटना असते. त्यासोबतच IPS असोसिएशन, इंडियन पोलीस सर्व्हिस, यांची देखील एक संघटना असते आणि हे सर्व लोक सरकारमध्ये राहून कार्य करत असतात. यातलं कोणीही सरकारच्या बाहेरचं नसतं, प्रत्येक जण सरकारचा भाग म्हणून कार्य करत असतो.
यांचं कार्य म्हणजे जे काही नियम बनवले गेलेले आहेत त्या नियमांचं योग्य पालन करणं अपेक्षित आहे. तर इथे ही उदाहरणं का पाहिली आपण? कारण यांना औपचारिक स्वरूप प्राप्त असतं. हे सर्व गोष्टी औपचारिकपणे घडत असतात, म्हणून यांना आपण इन्स्टिट्यूशनल किंवा संस्थात्मक गट असं म्हणतो. त्यासोबतच आहे पुढचा, तो म्हणजे संघटनात्मक किंवा असोसिएशनल ग्रुप. ज्याला आपण असोसिएशनल गट किंवा संघटनात्मक गट असं देखील म्हणतो. इथे हे संघटित त्याला म्हणू आपण की विशेष संघटित गट आहेत की जे त्यांचे हित व्यक्त करण्यासाठी बनवले गेलेले आहेत, परंतु मर्यादित उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी तयार केलेले असतात. म्हणजे यांचं ध्येय किंवा उद्दिष्ट हे खूप मोठं असं असतं, तर तेवढीच जी संघटना आहे किंवा तेवढाच जो काही ग्रुप आहे त्या ग्रुप पुरतीच ही संघटना असते. तर ह्याचे जे उद्दिष्ट असतात ते उद्दिष्ट मात्र पूर्णपणे असं म्हणत आपण की मर्यादित असतात. ह्याचा जो स्कोप आहे हा फार मोठा नसतो. मर्यादित स्वरूपात या संघटना कार्य करत असतात. जसं की कामगार संघटना झाली, व्यापारी संघटना आहे किंवा उद्योगपतीची संघटना आहे. तर हे ज्या सर्व संघटना आहेत हे फक्त त्या त्या संघटनेपुरतं मर्यादित असतात. आता आपण जसं पाहिलं शिक्षक संघटना आहे किंवा विद्यार्थी संघटना आहे, तर हे याच संघटनात्मक ग्रुपमध्ये किंवा संघटनात्मक गटामध्ये त्यांचा समावेश होतो. तर फक्त त्यांचा जो ध्येय आहे, त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते फक्त तेवढ्याच काळासाठी असतो, तेवढ्याच संघटनेसाठी मर्यादित असतो. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एनॉमिक गट किंवा एनॉमिक ग्रुप ज्याला म्हणतो. आता हा एनॉमिक गट जो आहे हा पूर्णपणे वेगळा असतो. याला कोणत्याही प्रकारचं त्याला म्हणू आपण की औपचारिक स्वरूप प्राप्त नसतं. हे खूप स्पॉन्टेनियसली उभारलेलं असतं. यातले जे क्रिया असतात ते अनियोजित क्रिया असतात, म्हणजे याच्यामध्ये काहीच प्लॅन नसतं. हे एकदम स्पॉन्टेनियसली घडून येतात या गोष्टी. जसं आपण उदाहरण घेतो बऱ्याचदा की एखाद्या समुदायावरती जर अन्याय झाला असेल तर मग तिकडे जातीय आणि धार्मिक दंगली घडण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात किंवा मग एखाद्या गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीचा जर खून झाला असेल, एखाद्या व्यक्तीचा जर जीव गेला असेल, तर अशा वेळेस जो समाज असतो तो पूर्णपणे पेटून उठतो आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता दंगली आणि निदर्शने आणि एकमेकांची हत्या करण्यासाठी देखील तयार होतात. ज्याला आपण अनामिक ग्रुप असं म्हणतो. तर या निदर्शनांमधून या दंगलींमधून देखील सरकारवरती दबाव टाकला जातो आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नियोजन वगैरे काही नसतं. हे पूर्णपणे स्पॉन्टेनियस घडत असतं. आपण पाहिलं बऱ्याचदा की जेव्हा दिल्लीमध्ये निर्भया केस झाली होती, त्या घटनेने संपूर्ण देशाला हादरून ठेवलं होतं. त्यावेळेस संपूर्ण देश रस्त्यावरती उतरला होता. प्रत्येक शहरामध्ये लोक रस्त्यावरती येऊन सरकारच्या विरुद्ध निदर्शनं करत होती आणि त्याचा प्रभाव सरकारवरती पडतो आणि पडला देखील. कारण अनेक सरकारी नियमांमध्ये बदल केला गेला. जे काही गुन्ह्यांशी संबंधित कलम होते त्या सर्व कलमांमध्ये बदल केला गेला. फारसा बदल घडला असं आपण म्हणू शकत नाही, परंतु सरकारच्या मार्फत काही ना काही प्रयत्न मात्र झाला की जेणेकरून पुढे या गोष्टी घडणार नाहीत. अजूनही या गोष्टी थांबलेत असं अजिबात नाही. अजून या गोष्टी घडतच आहेत, परंतु त्यावेळेस जी घटना घडली त्याचा प्रभाव मात्र सरकारवरती पडला होता आणि सरकारने काही नियम व अटी यांचा याच्यामध्ये बदल केला होता. आणि अजून एक शेवटची जी संघटना असते किंवा जे ग्रुप असतं ते म्हणजे बिगर संघटित गट, नॉन ऑर्गनाइज्ड ग्रुप्स. हे त्यांचे जे हित संबंध असतात किंवा वंश गट
किंवा वांशिक प्रादेशिक स्थिती, तिथली जे काही गोष्टी घडत असतात, तर हे व्यक्ती किंवा कुटुंब, धार्मिक जे काही गोष्टी असतात यांच्या आधारावर हितसंबंध व्यक्त करत असतात. यांना कोणत्या प्रकारची औपचारिकता नसते. हे सर्व आपापल्या परीने कार्य करत असतात आणि यामध्ये जाती, समूह, भाषा इत्यादी गोष्टींच्या आधारे हे सर्व गट एकत्र आलेले असतात. तर यांचा उद्देश मात्र तोच असतो, पुन्हा सरकारवर दबाव टाकणे. हे धार्मिकरित्या किंवा ज्याला म्हणून आपण जे काही वांशिक गोष्टी असतील किंवा ज्या प्रादेशिक गोष्टी आहेत, तर ह्या सर्व गोष्टींचा प्रभाव लोकांच्या वरती पडतो आणि लोक एकत्रित येऊन ज्याला म्हणून आपण की धर्माच्या नावावर, धर्माच्या आधारे किंवा जातीच्या आधारे, ज्याला म्हणून आपण रंगभेद जो होतो त्याच्या विरुद्ध किंवा अनेक ज्या काही गोष्टी असतात, ह्या सर्वांच्या आधारे सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथं होताना पाहायला मिळतो. आता आपण पाहूयात की त्यांची कार्य काय असतात, भूमिका काय आणि त्यांचं महत्व काय आहे. का म्हणजे खऱ्या अर्थाने दबाव गटाची गरज आहे का, त्याचं महत्व आहे का, त्याची भूमिका काय आहे किंवा कशा प्रकारे हे दबाव गट कार्य करत असतात, याच्यावर आपण थोडीशी नजर टाकूयात. दबाव गट जे कार्य करत असतात त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की सरकार ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असते त्या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं कार्य दबाव गट इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर जेवढे हे दबाव गट असतात हे सरकारवरती एक प्रकारचं प्रेशर आणतात आणि ते प्रेशर आणल्यामुळे, दबाव आणल्यामुळे ज्या गोष्टी सरकार आतापर्यंत दुर्लक्षित करत होती त्या गोष्टींवरती आता सरकारला लक्ष केंद्रित करावं लागतं. तर इथे आपण पाहिलं की सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे दबाव गट कार्य करत असतात. दबाव गट हे राजकीय सामाजिकीकरणाचे मध्यस्थ आहेत, कारण ते राजकीय प्रक्रियेपलीकडे जाऊन लोकांच्या ज्या काही समस्या असतात त्याच्यावरती प्रभाव टाकत असतात. म्हणजे राजकीय पक्ष एकदा का सरकारमध्ये गेले, सत्तेमध्ये सामील झाले की ते सरकारी नियमानुसार कार्य करत असतात. परंतु हे जे दबाव गट असतात हे मात्र लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना सरकारच्या समोर सतत नेऊन ठेवण्याचं कार्य करतात, की जेणेकरून वारंवार सरकारकडे ह्या मागण्या करायच्या, वारंवार सरकारवरती दबाव टाकायचा, की जेणेकरून सरकार या संघटनेच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करेल. तर अशा प्रकारे सरकार इथे कार्य करते. जेव्हा विविध राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे तयार केले जातात तेव्हापासून ते लोकप्रतिनिधींकडून कायदे पारित किंवा मंजूर करण्यापर्यंत दबाव गटाचं कार्य हे चालू असतं. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की अनेक राजकीय पक्ष जे असतात ते निवडणुका जिंकण्यासाठी अनेक लोकांशी संबंध प्रस्थापित करतात. अनेक जे संघटना असतात त्यांच्याशी ते बोलतात की जेणेकरून त्यांची जी मतं असतात ती त्या राजकीय पक्षांना मिळू शकतील. आणि ते करत असताना ही राजकीय पक्ष काही प्रॉमिसेस देखील त्यांना करत असतात की जर आम्ही सत्तेमधून जर आमचा पक्ष सत्तेमध्ये निवडून आला तर मग आम्ही तुमच्या संघटनेसाठी या गोष्टी करू. अशा प्रकारच्या काही प्रॉमिसेस जे असतात ते राजकीय पक्षांच्या माध्यमातून केले जातात आणि त्या प्रॉमिसेसचा प्रभाव या संघटनेवरती पडत असतो. आणि जेव्हा ते प्रॉमिस करतात त्यावेळेस ते फक्त प्रॉमिस करून सोडून देत नाही, तर हे जे राजकीय पक्ष असतात यांना वारंवार त्या प्रॉमिसेसची आठवण करून देण्याचं कार्य जे असतं हे दबाव गट करत असतात. दबाव गट हे नेहमी हे प्रयत्न करतात की जेणेकरून सरकारमधले जे लोक आहेत त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित केलं जाईल. तर हे सर्व इथे आपण पाहतो. तर फक्त जाहीरनामे तयार करून चालत नाही, तर जे काही जाहीरनामे तयार केलेले असतात आणि त्यामध्ये जे काही बाबी
ज्या काही गोष्टी मांडलेल्या असतात तर सर्व गोष्टींची पूर्तता होत आहे की नाही हे देखील पाहण्याचं कार्य इथे हे दबाव गट करत असतात. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो एकंदरीत सकारात्मक दृष्टीने की दबाव गट हे सरकारची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. जिथे जिथे सरकार कमी पडत असते तिथे दबाव गट आपली बाजू मांडतात, सरकारवरती दबाव आणतात आणि सरकारकडून ते कार्य करून घेतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे सरकार निष्क्रिय असतं त्या निष्क्रिय सरकारला क्रियाशील करण्याचं कार्य देखील इथे दबाव गट करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एका अर्थाने जसं त्याला म्हणतो आपण सकारात्मक बाबतीत इथे दबाव गट फायदेशीर ठरतात. आणि त्यासोबतच जी लोकशाहीची प्रक्रिया आहे म्हणजेच एकमेकांशी संवाद साधणे किंवा लोकांच्या संमतीने सरकारची स्थापना करणे, लोकांशी एकमेकांच्या हितसंबंधाबद्दल चर्चा करणे, या सर्व ज्या गोष्टी असतात ते सुद्धा दबाव गट पार पाडत असतात. तर एकंदरीत आपण पाहिलं की हे सर्व जे दबाव गट आहेत किंवा ज्या काही बाबी आहेत हे सर्व आपापले कार्य करत असतात. आणि त्यामुळे मग सरकार जे काही कार्य करत असते, जे फंक्शन्स त्यांचे सुरू असतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त पद्धतीने, कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने गव्हर्नन्स केला जाऊ शकतो, कशा प्रकारे एक आयडियल स्टेट उभारलं जाऊ शकतं, त्याबद्दल देखील इथे आपण पाहू शकतो. हे तर झाले काही भूमिका, महत्व आणि त्यांची सकारात्मक बाबी किंवा सकारात्मक बाजू. आता आपण त्यांच्या पुढचे जे भाग आहेत ते म्हणजे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. ज्या प्रकारे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक, त्याच प्रकारे दबाव गटाच्या देखील काही बाबी आहेत. यात देखील काही सकारात्मक गोष्टी आहेत आणि काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. इथे भारताबद्दल जर सांगायचं झालं तर अपेक्षा ही असते की आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आधारावर हे दबाव गट निर्माण झाले पाहिजे की जेणेकरून लोकांची आर्थिक स्थिती कशा प्रकारे अधिक सुधारू शकतो, कशा प्रकारे आपण जे समाजामध्ये राहणारे लोक आहेत त्यांची स्थिती कशा प्रकारे आपण सुधारू शकतो, तर त्याच्या जे काही समस्या आहेत त्या समस्यांना आपण कशा प्रकारे सोडवू शकतो. लोकांकडे जर असं म्हणतात की वेळेत अन्न, जे काही बेसिक नीड्स आहेत त्या बेसिक नीड्स फुलफिल होत आहेत की नाही, त्यांच्यापर्यंत त्या मूलभूत गरजांची पूर्तता होत आहे की नाही, हे सर्व काम एका अर्थाने दबाव गट पाहत असतो. परंतु अनेकदा असंही पाहायला मिळतं की अनेक दबाव गट हे धार्मिक आधारावरती निर्माण केले जातात, जातीच्या आधारावरती निर्माण केले जातात, त्यासोबतच प्रादेशिक आधार देखील त्याला दिलेला असतो. तर यातून काय होतं, तर जिथे जिथे मूळ प्रश्न असतात त्या मूळ प्रश्नांना बाजूला ठेवलं जातं आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जातीच्या, धर्माच्या, या गोष्टींना जास्त महत्व प्राप्त होतं आणि त्या कारणामुळे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मात्र अनुत्तरित राहतात. तर एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की डायव्हर्जन, जे लोकांचं लक्ष असतं त्या लक्षाला एक प्रकारे डायव्हर्ट करणं, लक्ष विचलित करणं, हे यातून होत असतं. आणि हे जे दबाव गट असतात ते अनेकदा स्वायत्त देखील नसतात. म्हणजे या दबाव गटांवरती देखील काही लोकांचं नियंत्रण असतं आणि त्यामुळे त्याला आपण स्वायत्त गट असं म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण म्हणतो की हे बऱ्याचदा अस्थिर असतात आणि त्यांनी जे काही वचन दिलेलं असतं किंवा जे काही प्रॉमिस केलेलं असतं ते प्रॉमिस ते स्वतः पाळू शकत नाहीत अनेकदा.
याचं कारण म्हणजे बोलण्यात आणि वागण्यात फरक जो म्हणतो आपण, की संघटनेचे जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट तर चांगली असतात, परंतु त्यांच्यावरती जर काही लोकांचं नियंत्रण असेल, फक्त काही लोकांच्या हातामध्ये ती संघटना जर केंद्रित झाली असेल, तर मग मात्र पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. तर यामुळे होतंय काय, की ज्या प्रकारे राजकीय पक्ष आपली भूमिका पार पाडत असतात, त्यानुसार हे दबाव गट देखील आपलं स्वरूप बदलत असतात आणि या बदलत्या स्वरूपामुळे, बदलत्या भूमिकेमुळे जे सामान्य कल्याण करणं गरजेचं असतं, लोकांचं हित साधणं गरजेचं असतं, ते लोकांचं हित मात्र इथे पाहायला मिळत नाही. ते जे लोकांचं हित असतं ते मात्र पूर्णपणे धोक्यात येतं. आणि अजून याची एक नकारात्मक बाब म्हणजे हे जे दबाव गट असतात हे अनेकदा हिंसक आणि असंविधानिक मार्गाचा देखील अवलंब करताना पाहायला मिळतात. म्हणजे सरकारवर ते दबाव टाकतात, परंतु त्या दबावाच्या पुढे जाऊन हिंसक गतिविधी देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा जे हिंसा घडवून आणणाऱ्या गोष्टी असतील आणि ज्या असंवैधानिक गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील दबाव गटाच्या माध्यमातून होताना आपण पाहतो. आणि म्हणून त्याचा एक उदाहरण म्हणून, त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमध्ये जवळपास 1967च्या दरम्यान एक चळवळ सुरू झाली, ज्याला आपण नक्षलवादी चळवळ असं म्हणतो. आणि आपण पाहतो की हे देखील एक प्रकारे दबाव गटाचं कार्य करत असतं. ही जी नक्षलवादी चळवळ असते, ही चळवळ सुद्धा सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असते, परंतु यांचे जे मार्ग आहेत हे पूर्णपणे हिंसक मार्ग आहेत. आणि हिंसक मार्ग असल्या कारणामुळे अनेकदा ते समाजासाठी फायदेशीर ठरण्याच्या ऐवजी ते धोकादायक ठरतात. तर इथे असं आहे की जरी उद्देश चांगला असला, परंतु जर मार्ग मात्र जर चुकीचा निवडला गेला असेल, तर मग त्या उद्दिष्टांची पूर्ती करणं अवघड होऊन जातं. आणि म्हणूनच मग इथे हे तर एक उदाहरण आहे नक्षलवादी चळवळ. असे आपण अनेक उदाहरणं पाहतो की ज्यामध्ये हिंसक मार्गाचा अवलंब केला जातो आणि एकंदरीत जे समाजाचं पूर्ण ध्येय असतं किंवा त्याचे जे उद्दिष्ट असतात ती सर्व उद्दिष्ट बाजूला राहतात. तर एकंदरीत आपण या सर्व गोष्टींवरती आज चर्चा केलेली आहे आणि सुरुवातीपासून आतापर्यंत आपण पाहिलं की जेव्हा सरकार एखादा निर्णय घेत असते त्यावेळेस त्याचा प्रभाव संपूर्ण समुदायावरती पडत असतो, संपूर्ण समाजावरती पडत असतो आणि त्या प्रभावाला बळी पडू नये या कारणासाठीच अनेक लोक संघटित होतात. ते आपली स्वतःची संघटना निर्माण करतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि तो दबाव आणून सरकारचा निर्णय कशा प्रकारे आपल्या बाजूने वळवता येईल याचा देखील इथे प्रयत्न केला जातो. आणि या प्रकारे सरकार जे काही निर्णय घेईल त्यामध्ये या दबाव गटांचा खूप मोठा योगदान किंवा एक खूप मोठा वाटा जो असतो तो आपल्याला पाहायला मिळतो. तर जेव्हा सरकार निर्णय घेते, आता आपल्याला समजलं असं सर्वांना की जेव्हा सरकार निर्णय घेत असते त्यावेळेस फक्त सरकार निर्णय घेत नसते, तर सरकारला काही निर्णय घेण्यास भाग देखील पाडलं जातं. तर म्हणून आपण हे समाज आणि सरकार कशा प्रकारे एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत, कशा प्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत हे आपण आजच्या या प्रेझेंटेशन मधून पाहिलेलं आहे. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.